चला भेटूया बोलूया, चला भेटूया बोलूया. कर्तृत्वाचा हिरा, कर्तृत्वाचा हिरा, माणुसकीचा झरा. कर्तृत्वाचा हिरा, माणुसकीचा झरा. सहवास तोच खरा, सहवास तोच खरा. कर्तृत्वाच्या सावलीत, कर्तृत्वाच्या सावलीत त्यांच्या विसाऊ जरा. चला भेटूया बोलूया, चला भेटूया बोलूया. चला भेटूया बोलूया, चला भेटूया बोलूया. चला भेटूया बोलूया, चला भेटूया बोलूया. नमस्कार. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध वाहिनी सी न्यूज मराठी यांच्या भेटूया बोलूया या कार्यक्रमामध्ये सर्व दर्शकांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्राचे माजी समाज कल्याण मंत्री, शिवसेनेचे नेते आदरणीय बबनराव तथा नानासाहेब घोलप यांचा आज 70वा वाढदिवस आहे. गेली 50-52 वर्षे राजकारण, समाजकारण यामध्ये सक्रिय असलेले बबनराव घोलप यांचं वाढदिवसाच्या निमित्ताने आजवरच्या कामाचं सिंहावलोकन जाणून घेणं आणि भावी काळामध्ये त्यांच्या काय योजना आहेत हे समजावून घेण्यासाठी आज आपण या कार्यक्रमामध्ये त्यांना आमंत्रित केलेलं आहे. नानासाहेब नमस्कार. नमस्कार. आपलं मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. थँक्यू. आणि सर्व सी न्यूज मराठी वृत्तवाहिनीच्या दर्शकांच्या वतीनं तुम्हाला वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. नानासाहेब, गेली 50 वर्षे जवळजवळ आपण राजकारणात आहात. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये, कोणताही घरी राजकीय वारसा नसताना आपण शिवसेनेच्या माध्यमातून सक्रिय झालात राजकारणामध्ये. आणि शिवसेनेची जी काही एक धोरण होतं की 80% समाजकारण, 20% राजकारण, याचा आपण अवलंब करत आजवरची वाटचाल केली. तब्बल मला वाटतं 5 वेळा आपण विधानसभेमध्ये देवळाली मतदारसंघातनं निवडून आला आहात. त्यानंतर आपल्याला युती सरकारच्या काळामध्ये समाज कल्याण मंत्री म्हणून देखील काम करण्याची संधी मिळाली आणि अनेक क्रांतिकारी निर्णय आपण त्यावेळी घेतले. तर या 50 वर्षाच्या राजकीय वाटचालीचं सिंहावलोकन आपण कसं करता त्याची थोडी माहिती दर्शकांना दिली तर बरं होईल. लहानपणापासूनच बाळासाहेबांच्या विचाराचा मनावर पडगा, आणि तो पडगा असल्यामुळे त्यांचे विचार, त्यांची भाषणं, देशाबद्दल, राज्याबद्दल त्यांचं मनात असलेलं प्रेम हे आम्हाला भावलं आणि मी शिवसेनेकडे आकर्षित झालो. जवळजवळ शिवसेनेच्या स्थापनेपासूनच मी शिवसेनेच्या विचाराशी सहमत होतो. पहिल्यांदा मुंबईमध्ये 66ला शिवसेनेचं मुहूर्तमेढ रोवली गेली आणि त्यानंतर 68ला नाशिकच्या शाखेचं उद्घाटन माननीय बाळासाहेबांच्या हस्ते झालं. मी त्या शाखेचा शिवसैनिक आहे. अरे वा. आणि त्या शाखेत शिवसैनिक झालो तेव्हा माझं वय अगदी 16-17 असेल आणि तेव्हापासून तर आत्तापर्यंत साहेबांच्या विचारानंच काम करतो आहे. साहेबांनी जो काम करतो त्या कार्यकर्त्याचं मूल्यमापन ते अतिशय योग्य करायचे. जर चांगला कार्यकर्ता आहे तर त्याला न्याय मिळाला पाहिजे, तो लोकप्रतिनिधी झाला पाहिजे, त्यांनी जनतेची कामं केली पाहिजे
अशा प्रकारची त्यांची भावना होती. आणि त्या भावनेतून मी इथे काम करत असताना त्यांनी मला पाहिलं की हा विधानसभेचा सदस्य होऊ शकतो, म्हणून त्यांनी प्रथम 1985ला आम्हाला उमेदवारी दिली. बरं. आणि आम्हाला अचंबित आम्ही झालो. काही नगरसेवक नव्हतो, कुठलाच काही राजकीय वारसा तर नाहीच. परंतु विधानसभेची उमेदवारी म्हटल्यानंतर मी अगदी काय कोणाला सांगावं, स्वतःच हसत होतो की मी विधानसभेचा उमेदवार होऊ शकतो का. तर असं नंतर मला कळलं की मी एकटा नाही तर अशा 6 उमेदवारांना नाशिक जिल्ह्यातून त्यांनी उमेदवारी दिली. आता बाळासाहेबांचा आदेश असल्यामुळे आम्ही ती उमेदवारी लढलो आणि पडलो. त्यावेळेस शिवसेनेचं काही एवढं वर्चस्व नव्हतं आणि आमचे सगळ्यांचे डिपॉझिट जप्त झाले. बरं. आणि मग बाळासाहेबांनी पुन्हा आम्हाला सगळ्यांना मुंबईला बोलून घेतलं की निवडणुकीमध्ये कसं तुम्हाला वाटलं, काय वाटलं, लोकांचा काय प्रतिसाद होता. आणि मी जरा थोडा जवळचा असल्यामुळे मला हक्काने विचारलं, बबन तुला किती मतं मिळाले. तर म्हटलं साहेब डिपॉझिट जप्त झालं. ते म्हणे माहिती आहे मला, सगळ्यांचे डिपॉझिट जप्त झाले, मतं किती मिळाले. म्हटलं 3750 मतं मला मिळाले. हे बघ म्हणाले, मी जे आता बबनचं नाव घेतलं हे सगळ्यांसाठी आहे. तुम्हाला जे मतं मिळाले तुमच्या विचाराचे आणि माझ्या विचाराचे, ते लोक जे या मतदारसंघात आहे, उद्यापासून घरी बसायचं नाही डिपॉझिट जप्त झालं, त्या लोकांची सेवा करायची. तुमच्यावर विश्वास आहे, माझ्यावर विश्वास आहे आणि त्या विश्वासाला आपण जागं राहिलं पाहिजे आणि त्यांचं काम केलं पाहिजे. मला त्यावेळेस असं वाटलं की बाळासाहेब अजूनही माझ्यामध्ये किंवा आमच्यामध्ये आमदार शोधताय. मग बाळासाहेबांना सुद्धा आमदार होऊन दाखवावं अशा प्रकारची जिद्द घेऊन आम्ही मुंबईहून आलो. आणि मग 85 ते 90 या काळामध्ये आम्ही आंदोलन सुरू केलं. बरं. त्यावेळेस तांदळाचा काळा बाजार व्हायचा, मग त्याच्यावर रात्री धाडी टाकायच्या, मग तो तांदूळ रस्त्यावर ठेवायचा, व्यापाऱ्याला बसवायचं आणि ग्राहकाला विकायचं. राखेलचा काळा बाजार व्हायचा, मग ते राखेलचं आम्ही शोधात असायचो, रात्रीचं राखेल कुठं येतं, मग ते राखेल धरायचं, झेंडा लावायचा, सकाळी लोकांना लाईन लावून ते विकायचं. अशा प्रकारची कामं केली. एम्प्लॉयमेंट ऑफिसला मी कुलूप लावलं, बिटको हॉस्पिटलला मी कुलूप लावलं. असे खूप आंदोलनं, 5-50 आंदोलनं केले. आणि त्यामुळे लोकांच्या डोक्यात बसला की हा मुलाला आपण आमदार तर केलं नाही, परंतु जे आमदार करत नाही तो हा मुलगा करतो आहे आणि म्हणून याच्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. बाळासाहेबांनी 90ला मला तिकीट दिलं आणि 90ला मी 78,000 मतं मिळून नाशिक जिल्ह्यामध्ये 32,000चं लीड घेणारा सगळ्यात पहिला उत्तर महाराष्ट्रातला आमदार म्हणून मला मान मिळाला. आणि अतिशय आनंद झाला. बाळासाहेबांना तर खूपच आनंद झाला की ते म्हणले मला माहीत होतं की तू एक दिवस आमदार होणार आहे. आणि अशा पद्धतीनं मग विधानसभेमध्ये सुद्धा आम्ही काम करायला सुरुवात केलं. विधानसभेमध्ये विरोधी पक्षात असल्यामुळे अनेक लोक आम्हाला माहिती पुरवायचे की सरकारचं हे चुकलं, हा विषय मांडा, तो विषय मांडा. अशा प्रकारचे अनेक विषय मला तिथे मांडायला मिळाले, भांडायला मिळालं आणि शिकायला मिळालं. योगायोगाने पुन्हा तिसऱ्यांदा मला बाळासाहेबांनी संधी दिली. 95ला सुद्धा मी पुन्हा 39,000 मताच्या लीडने निवडून आलो. आणि मतमोजणी चालूच होती तर मला पोलीस अधिकारी म्हणाले की तुम्हाला बोलवून आलेले, सरकार तुमचं स्थापन होतं आहे, आता 10,000 मोजायचे आहेत, 10,000 जरी कमी झाले तरी तुम्ही 29,000 मतांनी निवडून आलेले, चला. मग आम्हाला तिकडे नेलं. त्याचं बहुमत झालं युतीचं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला. परंतु मला खात्रीनं असं वाटत होतं की मी काही मंत्री होणार नाही. कारण आता किती लोकांना मंत्री करायचं, काय करायचं. तर मी आशा सोडून पण आपलं सरकार आलं याचा मात्र आनंद होता. मग मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी दादरच्या शिवाजी पार्कला झाला. आम्ही घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी मला मनोहर जोशींचा फोन आला की बबनराव, अहो तुमचा नंबर लागला मंत्रिमंडळामध्ये. अरे वा. बाळासाहेबांनी तुमचं नाव घेतलं आहे, उद्या तुमचा पण शपथविधी आहे. म्हणून मी बाळासाहेबांना भेटायला गेलो. त्यांनी पण सांगितलं की आता चांगलं काम कर, सिनेमा बिनेमा जरा कमी कर, अशा ताकीद दिल्या. कारण नुकतंच माझं शूटिंग त्यावेळेस चालू होतं निलांबरी चित्रपटाचं. अशा पद्धतीनं माझ्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीला सुरुवात झाली. म्हटलं तर काय खातं मिळतं, कोणतं खातं मिळतं. परंतु मला 1 नाही 2 नाही 3 कॅबिनेटची खाती मिळाली. बरं. समाज कल्याण खातं मिळालं, महिला बाल कल्याण खातंही मला मिळालं आणि माजी सैनिक कल्याण, बरोबर. हे तिन्ही खात्यांचा कॅबिनेट मंत्री मी झालो. म्हणजे जवळजवळ महाराष्ट्रातल्या 60% जनतेचा प्रतिनिधी मी झालो. वा. कारण 49% महिला आहे आणि 11% मागासवर्गीय आहे. मागासवर्गीय.
असा हा 60% बोजा आल्यानंतर बरंही वाटलं आणि चॅलेंजिंगही वाटलं की हे सांभाळायचं आहे आता. आणि साहेब म्हटले चांगले निर्णय घ्या आणि त्याप्रमाणे मग काही निर्णय घेण्याचा मी प्रयत्न केला. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं घटनेमध्ये ज्या तरतुदी आहे की कोणत्याही देशाचं किंवा राज्याचं बजेट करत असताना ते 3 प्रकारचं झालं पाहिजे. बरं. एक जनरलचं बजेट झालं पाहिजे, एक आदिवासीचं बजेट झालं पाहिजे आणि एक मागासवर्गीय अनुसूचित जातीचं बजेट झालं पाहिजे. बरं. हे बजेट होतं पण ते कागदावर होतं, ते दिलं जात नव्हतं. आणि त्यामुळे आदिवासींचा विकास, मागासवर्गीयांचा विकास न होण्याची कारणं ती होती की ते बजेट त्यांना मिळत नव्हतं. मी पहिल्याच कॅबिनेटला हा विषय मला विरोधी पक्षात असताना माहीत असल्यामुळे तो मी प्रभावीपणे मांडला आणि माझ्या सरकारनं त्यावेळेच्या आदिवासीचं बजेट वेगळं केलं आणि मागासवर्गीयांचं बजेट वेगळं केलं आणि ते आदिवासी मंत्र्याला आदिवासीचं बजेट आणि मागासवर्गीय मंत्र्याचं समाज कल्याण मंत्र्याला मागासवर्गीयांचं बजेट आणि ते सेपरेट झाल्यामुळे आज मागासवर्गीयांच्या शिक्षणामध्ये किंवा त्याच्या प्रगतीमध्ये किंवा त्याच्या ज्या काही गरजा आहेत त्या भागवण्यामध्ये हे बजेट इतकं मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे मी पहिलं बजेट केलं तेव्हा मला 1100 कोटी रुपये मिळाले. बरं. आणि आदिवासीला 700 कोटी रुपये मिळाले. अच्छा. मग त्याच्यामध्ये दलित वस्ती सुधार नावाची योजना, हां हां. तर ज्या दलित वस्त्या आहेत त्या उजाड झालेल्या असत्या, रस्ता नसायचा, पाणी नसायचं, मग सगळं पाणी, रस्ते, घरामध्ये लाईट फ्री सगळं त्यांना अशा पद्धतीची योजना केली आणि ती संपूर्ण देशात गाजली. आज संपूर्ण भारताने ती स्वीकारली आणि प्रत्येक राज्यामध्ये तो निर्णय आदिवासींचं आणि मागासवर्गीयांचं बजेट वेगळं झाल्यामुळे आदिवासी वस्त्या तिथे रस्ते व्हायला लागले, पाणी जायला लागलं. अशा पद्धतीनं आज तर मला इतका आनंद आहे की मागासवर्गीयांचं बजेट आहे 12,000 कोटी. बरं. म्हणजे आदिवासीचं बजेट 12,000 कोटी आहे आणि मागासवर्गीयांचं बजेट 18,000 कोटी आहे. अरे वा. ते कारण आता तो एकदा कायदा झाला आणि तो सेपरेटचा कायदा झाल्यामुळे ही बजेट मिळायला लागलं. तुम्ही हा मोठा क्रांतिकारी निर्णय घडवून आणला हो. त्यावेळेला. आणि विशेष म्हणजे तो महाराष्ट्रात मी घेतल्यामुळे तो संपूर्ण भारताला माहीत झाला बरं. आणि मग संपूर्ण भारताला तो मान्य करावा लागला आणि तो द्यावा लागला. त्याच्यामुळे आज भारतामध्ये सगळीकडे हे बजेट स्वतंत्रपणे केलं जातं. याच्यानंतर मुलांच्या बाबतीमध्ये शैक्षणिक धोरण ठरवलं की मुलांना जे हॉस्टेल आहे म्हणजे ज्या आश्रमशाळा जो काही प्रकार होता तो फक्त भटक्या विमुक्त मुलांच्या आश्रमशाळा बरं. आणि आदिवासींच्या आश्रमशाळा एवढ्यापुरतंच मर्यादित होतं. परंतु मागासवर्गीय समाजाच्या आश्रमशाळा नव्हत्या. मी त्या नव्यानं मंजूर करून घेतल्या. 222 शाळांना मंजुरी मिळाली आणि त्या मागासवर्गीय शाळा सुरू झाल्या. त्या शाळेचं वैशिष्ट्य असं होतं की मागासवर्गीयांच्या मुलांना शिकवणं हे आईबापाला परवडणारं नव्हतं आणि म्हणून पहिलीला मुलगा दाखल केल्यानंतर 10वीपर्यंत त्याचं पालन, पोषण आणि शिक्षण हे शासनानं करायचं. बरं. म्हणजे आईबापाला 1 रुपया खर्च येणार नाही अशा प्रकारची ती योजना चालू केली. आजही महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीच्या मुलांच्या आश्रमशाळा आहे. याच्या व्यतिरिक्त ग्रामीण भागामध्ये आश्रमशाळेत मुलं जे जात नाही परंतु जे मुलं शाळेतच जात नाही त्यांच्यासाठी काय तर जो मुलगा शाळेत येईल त्याला 1 रुपया रोज. बरं. म्हणजे त्यांनी यायचं आणि 1 रुपया रोज खाऊसाठी यायचं. हो. म्हणजे त्यांनी शाळेला यायचं आणि 28 रुपये महिन्याला घ्यायचे. अरे वा. 2 सुट्ट्या त्याला रविवारच्या मिळाल्या की त्यांनी अशा पद्धतीने ती योजना सुरू केली. त्या योजनेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला कारण मुलाला शाळेत पाठवायला काहीच नसायचं त्याच्यामुळे त्याला रुपया मिळतो. त्यावेळेस रुपया म्हणजे त्या मानाने त्याची किंमत भरपूर होती. बरोबर. आईबापाच्या दृष्टीनं तो 20-25 रुपये महिना त्याला जो मिळायचा तो आईबापाच्या दृष्टीने मोठा आहे. मुलगाही शिकायचा. आमच्या मनामध्ये भावना हीच होती की मुलं शिकली पाहिजे. बरोबर. कारण शिक्षणाशिवाय प्रगती नाही आहे. आणि हा सगळा धागा पकडून अशा योजना करत गेल्या. योगायोगाने माझ्याकडे महिला बाल कल्याण खातं होतं बरं. आणि जागतिक महिला धोरण हे 94ला जाहीर झालं होतं बरं. की महिलांसाठी कुठलं असं स्वतंत्र खातं बितं वगैरे नव्हतं. त्यावेळेस शरद पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बरं. आणि त्यांच्याकडे हे महिला बाल कल्याण खातं होतं. त्यांनी महिला आयोगाची स्थापना केली होती. परंतु जागतिक लेवलला हा निर्णय स्वीकारला गेला आणि महिला धोरण जाहीर करण्यासाठी 10-20 राज्यांना देशांना सांगितलं. त्याच्यामध्ये भारताचं महिला धोरण महाराष्ट्रानं बनवावं अशा प्रकारचा निर्णय झाला आणि ते खातं नेमकं माझ्याकडे होतं. मग त्या निर्णयावर महिला धोरणावर प्रचंड अभ्यास केला. मुंबईच्या महिला संस्था होत्या, रांगणेकर मॅडम वगैरे अशा ज्या काही क्रांतिकारी महिला होत्या
त्यांना बोलवलं, त्यांचं मार्गदर्शन घेतलं की या महिलांना भविष्यात काय पाहिजे ते सांगा. असं सगळ्या काही NGO बोलवल्या, संस्था ज्या महिला चालवतात त्यांना बोलवलं. असं सगळ्या व्यापी एक महिला धोरण तयार केलं आणि 1995ला बीजिंगमध्ये, चीनच्या राजधानीमध्ये, महाराष्ट्रानं भारताचं महिला धोरण मांडलं अरे वा. आणि ते संपूर्ण जगात 1 नंबर आला. बर. त्याचं कारण असं होतं की महिलांना 33% आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहिल्यांदा मिळालं. बरोबर. म्हणजे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका बरोबर. या ठिकाणी बाजार समित्या वगैरे सगळीकडे 33% आरक्षण मिळालं. त्याच्यानंतर 30% आरक्षण जिथे पुरुष काम करतो, मग तिथे सरकारी असो अथवा निमसरकारी असो, अशा ठिकाणी महिलांना काम मिळालंच पाहिजे. आणि म्हणून आज कलेक्टर महिला दिसते, तहसीलदार महिला दिसते, प्रांत महिला दिसते. नाही तर महिला या मोठ्या पोस्टवर कधी बसत नव्हत्या किंवा त्यांना तिथपर्यंत पोहोचू दिलं जात नव्हतं. मग महिलांसाठी विशेष न्यायालय केली, बलात्काराच्या केसेस चालायच्या, तिथे आबरूचे धिंडोडे काढले जायचे, ते काही चांगलं नव्हतं. आणि म्हणून इन कॅमेरा कोर्ट बर. किंवा महिलांच्या ह्या अशा ज्या तक्रारी आहे तिथे फक्त वकील असेल आणि कॅमेरा असेल आणि त्याच्यामध्ये त्या चालेल अशा पद्धतीनं स्वतंत्र महिलांसाठी पोलीस स्टेशन, रोजगार म्हणून पोलीस पाटील 33% महिला पाहिजे, कारण न्यायाचा भाग आहे तिथं गावामध्ये. त्यानंतर रेशनचं दुकान जरी पाहिजे असेल तर त्या रेशनच्या दुकानामध्ये सुद्धा 30% महिलांना रेशन दुकानं मिळाली पाहिजे. बरोबर. MIDC आहे, MIDCचे जे प्लॉट तयार होणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा 30% महिलांना प्लॉट मिळाले पाहिजे. अशा प्रकारच्या जवळ 70 योजना महिलांच्या दृष्टीनं केल्या की महिला चूल आणि मूल हे एवढंच तिचं काम नाही आहे, तर तिच्यामध्ये खूप हिंमत आहे. माझं स्वतःचं असं मत आहे की त्या खात्याचा अभ्यास केल्यानंतर मला असं कळलं की पुरुषापेक्षा महिलांमध्ये काम करण्याची जी काही शक्ती आहे ती प्रचंड आहे, किंबहुना दुप्पट आहे. ती घरामध्ये स्वयंपाक करते, मुलांचं बघते, नवऱ्याचं बघते, प्रपंचाचं बघते, धान्य अन्न हे सगळं बघते. त्याच्यामुळे तिच्यामध्ये जी ऊर्जा आहे ती फक्त चूलमूल पुरतं न राहता तिने मार्केटमध्ये आलं पाहिजे, बाहेर आलं पाहिजे, राजकारणात आलं पाहिजे. आणि म्हणून ही 33%च्या योजनेमुळे फार मोठ्या प्रमाणात फायदा झाला. दुसरं खातं होतं माझ्याकडे माजी सैनिक कल्याण, जो सीमेवर लढला, अपंग झाला, रिटायर झाला. मग त्याचं जीवन फार विचित्र आहे. मग त्यांना त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या सवलती मिळाव्यात म्हणून त्यांच्यासाठी मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये हॉस्टेल तयार केले. बर. माजी सैनिकांचे हॉस्टेल. ते जे माजी सैनिक आहेत त्यांना आपण सन्मान दिला पाहिजे. बर. मग त्यांना गव्हर्नमेंटच्या रेस्ट हाऊसमध्ये त्याला जागा नव्हती किंवा त्याला दिलं जात नव्हतं, कारण त्याला VIP म्हणून ट्रीट मिळत नव्हती. मी प्रत्येक जिल्ह्यामध्ये माजी सैनिकांचे वसतिगृह, तर ते जर आले तर तिथं थांबतील, हॉस्टेल्स, अशा प्रकारे योजना राबवल्या. त्याच्या मुलीचं लग्न असेल तर 10,000 रुपये कॅश घ्यायची आणि ती नेऊन द्यायची त्याच्या लग्नामध्ये मदत. अशा प्रकारच्या प्रचंड योजना करून सगळ्यांना समाधान देण्याचा मी प्रयत्न केला. जे बाळासाहेबांचं जे स्वप्न होतं की शेवटच्या माणसापर्यंत, शेवटच्या घटकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ झाला पाहिजे आणि त्याचं उत्थान झालं पाहिजे. शिवसेना अशी एक संघटना आहे की तिथे सर्व जातीपाती, सर्व समाज यांना बाळासाहेबांनी राजकारणामध्ये आणून समाजकारण त्यांच्यामार्फत घडवून सगळं समाज कसा पुढे जाईल या दृष्टीने प्रयत्न केला. ठाकरे कुटुंबामध्ये मी 55 वर्ष झाले वावरतो. जातीवाद हा कुठेच लवलेश मला त्या ठिकाणी दिसला नाही. बर. म्हणजे बाळासाहेबांच्या बरोबर मी कमीत कमी 50 वेळा जेवलो असेल. बर. घरी जेवलो असेल, दौऱ्यावर असताना तर त्यांचा उपक्रम होता, जळगावला जायचं असेल तर नाशिकला मुक्काम, संभाजीनगरला जायचं असेल तर नाशिकला मुक्काम, जालन्याला जायचं असेल तर नाशिक. पण त्यांच्याबरोबर मला खूप काळ राहता आलं, फिरता आलं आणि त्याच्यामुळे तो काही विशेष नव्हता. एक विनोद असं अतिशय सुंदर घडला की 94चं आमचं अधिवेशन खूप सुंदर झालं इथलं. हो, नाशिकचं संपूर्ण गाजलं महाराष्ट्रामध्ये. आणि मला त्यांनी विनोद केला की आता पुढचं तिकीट आहे ना मी राजाभाऊला देणार आहे, गोडसेला. तर मी म्हणालो साहेब तुम्ही त्याला देऊ शकत नाही. हां. का? मी तिकीटं वाटतो, मीच देणार, मला द्यायचं कोणाला तरी. तर मी जे म्हणत होतो त्यांच्या काही लक्षात नाही आलं. त्यांना असं वाटलं मला चॅलेंज करतो काय, हां हां. मी राजाभाऊला देऊ शकतो तिकीट. तर साहेबांना ते कळलं नाही. मग मला ते रागवले
"अरे कसा बोलतो रे तू, मी देऊ शकतो ना." म्हणलं नाही देऊ शकत साहेब, कारण ती जागा राखीव आहे आणि राजाभाव ओपनमध्ये. ते म्हणे अरे बाबा हे मला माहीत नाही रे म्हणे, आम्ही हे लक्षातही ठेवत नाही, तू चांगला कार्यकर्ता आहे तुला देतो, एवढंच आमच्या लक्षात राहतं. म्हणजे ठाकरे फॅमिलीला जातीवाद कोणी म्हणू शकत नाही. त्यांनी सगळ्यांना, लहान थोर मोठे सगळ्यांना मोठं केलं. मी तुमचे त्यांचे किती घनिष्ठ संबंध होते हे अनुभवलं आहे. वसन व्याख्यानमालेचं आमंत्रण बाळासाहेबांना द्यायला तुम्ही मला घेऊन गेला होता, त्यावेळेला तिकडे माधुरी दीक्षित पण घरी आलेल्या होत्या. आणि एवढा सगळ्या तिथे लवाजमा असताना बाळासाहेबांनी तुम्हाला बघितल्या बोलवून शेजारी बसवून घेतलं, माधुरीताई दीक्षितांशी तुमचा परिचय करून दिला. आणि बबनराव हे आमचे केवळ आमदार नाही, मंत्री नाही, तर एक उत्कृष्ट कलावंत आहे अशी ओळख तुमची करून दिली होती, हे मला आठवतं. तेही आठवतं. आणि बच्चन आले होते एक दिवस, हां, अमिताभ बच्चन. त्यांना सांगितलं "ये बच्चन इधर आओ, इनको जानते हैं?" नहीं, ये मंत्री है, अभिनेता है, नेता है, अशी ओळख करून दिली. अरे बापरे, आप तो बहुत बडे आदमी हो. साहेबांचं एक वैशिष्ट्य होतं की ते होटात एक आणि पोटात एक त्यांच्या कधी नसायचं. जे आहे ते आहे. त्यांना सोडूशी कधी वाटलं नाही किंवा तसं प्रसंगच आला नाही बरोबर, की बाबा आपण त्यांना सोडून जावं. आणि त्याच्यामुळे अजूनही त्यांच्या नावावर समाधानी आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून आपण या संघटनेत आहात आणि काळाच्या ओघात पक्ष खूप वाढत गेला, अनेक नवनवीन लोक येत गेले. काही काळाने बाळासाहेबांच्या पश्चात आज जे काही आपण शिवसेनेमधले 2 गट बघतो आणि काही लोक ज्यांनी बाळासाहेबांनी ज्यांना खूप मोठं केलं, आयुष्यात सर्व काही दिलं, असं असतानाही काही लोक बाहेर पडले. तर या परिस्थितीकडे तुम्ही एक कट्टर शिवसैनिक म्हणून कसं बघता? काय झालं नेमकं, आता काय झालं नेमकं, त्या पिरियडमध्ये मी तिथे नव्हतो, परंतु जे झालं ते प्रचंड वाईट झालं, असं व्हायला नको होतं. आणि जे बाजूला झाले ते सुद्धा निष्ठावंताच्या यादीत असलेले लोक बाजूला झाले, याचं वाईट वाटतं. हो, म्हणजे कोणीतरी काल शिवसेनेत घेतला आणि तो परत गेला तर त्याचं दुःख वाटत नाही. तर जे अगदी हाडामासाचे जे म्हणतो असे शिवसैनिक जे होते ते बाहेर गेल्याचं सगळ्यात मोठं दुःख आहे. उद्धव साहेबांना जरी दोष देत असले तर त्यावेळी त्यांची परिस्थिती, तब्येत बरी नव्हती. राजकारणाच्या या सगळ्या हेवेदाव्यामध्ये बऱ्याच गोष्टी होतात. अजितदादावर त्यावेळेस कार्यकर्त्यांचा रोष होता की आम्हाला निधी देत नाही. तो काही अंशी खराही होता, परंतु त्याच्यासाठी एक योजना जर आधीपासून केली असती तर 2 सदस्य मंत्रालयात बसून ठेवले असते आमच्यासारखे, की बाबा तुम्ही पक्षाचा निधी कसा वाटायचा, काय वाटायचं, तर कदाचित ते झालं नसतं. परंतु तो काही काळच असा काहीतरी होता धावपळीचा, त्याच्यामध्ये फारच फाटलं ताणताना. आणि जे घडलं ते अतिशय दुर्दैवी आहे. आणि नुसतं दुर्दैवी नाही तर ती निशाणी पण घेतली, धनुष्यबाण घेतला. ह्या सगळ्या गोष्टी जनतेच्या मनात न्याय नाही आहे, त्या म्हणजे जनतेला आवडलेलं नाही. आणि जनता आजही त्या रोषामध्ये आहे की यांनी असं करायला नको होतं. कारण उद्धव साहेब हा प्रामाणिक बाळासाहेबांच्या विचारसरणीतले आहे, ते त्याच्या याच्यात घरातून आलेले आहेत. जरी बाळासाहेबांसारखा कणखर आवाज नसेल, परंतु त्यांच्यामध्ये काम करण्याची क्षमता आहे, त्यांच्यामध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे, संघटना चालवण्याची क्षमता आहे त्यांच्यामध्ये. परंतु जसे भुजबळ, राणे ही जी मंडळी गेली ही सगळी स्वार्थापोटी बाहेर पडणारी मंडळी होती. परंतु ही जी काही 40 मंडळी गेली ही स्वार्थी नसतानासुद्धा बाहेर पडली, हा मोठा धक्का आहे. आणि BJPचं षडयंत्र होतं हे नंतर माहीत पडलं त्यांच्याच बोलण्यावरून की बा हे सगळं कारस्थान करण्यात आलं आणि त्या कारस्थानातून ही सगळी मंडळी बाहेर पडलेली आहे. आता येईल निवडणूक, त्याच्यानंतर जनतेच्या हातात ह्या सगळ्या गोष्टी असतात आणि जनतेच्या मतावर ह्या सगळ्या गोष्टी आहेत आणि ते निश्चितपणानं चित्र आपल्याला समोर दिसेल. भाजप ज्याला बाळासाहेब कमळाबाई म्हणायचे, तर त्या पक्षाची जी काही वाटचाल झाली ती शिवसेना बरोबर असल्यामुळे पक्ष त्यांचा विस्तारत गेला. आणि मग पक्ष एकदा वाढल्यानंतर त्यांनीच शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करणं काय झालं, कितपत योग्य आहे? आमचं बोट धरून चालले आणि मोठे झाले.
आता आमचाच गळा आवळायला निघाला आहे, अशी सगळी परिस्थिती आहे. परंतु शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचाराची, शिवरायांच्या विचाराची एवढी लेचीपेची नाही आहे. ठीक आहे, प्रसंग शिवसेनेने बिकट प्रसंग काही हाच पाहिलेला नाही, याच्या आधी पण पाहिलेले आहेत. आणि शिवसेना जेव्हा जेव्हा एखाद्या अडचणीत येते तेव्हा ती उफाळून उभी राहते आणि ती यशस्वी होते. यावेळेससुद्धा तसंच होणार आहे. जनता 100% बाळासाहेबांच्या विचाराला सपोर्टर आहे, उद्धवसाहेबांच्या पाठीशी भक्कमपणे आहे. मी अनेक ठिकाणी असं बघितलेलं आहे की मुस्लिम समाज, बौद्ध समाज, दलित समाज हे शिवसेनेकडे वेगळ्या नजरेने बघायचे. बरं. परंतु माझ्या मंत्रिपदाच्या कालखंडानंतर दलित समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन बदलला. बरोबर. कारण जर शिवसेना जातीवादी असती तर एवढे निर्णय झाले नसते. शिक्षणाच्या बाबतीत निर्णय झाले, हॉस्टेलच्या बाबतीत निर्णय झाले, हे आम्हाला पूरक आहे. आणि बाबासाहेबांच्या विचाराचे प्रबोधनकार होते. बाळासाहेबांच्या विचाराचे ते एकदम कट्टर बाळासाहेबांचे वडील प्रबोधनकार ठाकरे हो. हे बाबासाहेबांच्या विचाराचे होते. ते सपोर्ट पण त्यांना केला आणि त्याच्यामुळे हा जो काही वारसा जोपासला गेला तो खूप चांगला आणि सुंदर जोपासला गेलेला आहे. आत्ता उद्धवसाहेबांच्या मंत्रिपदाच्या काळानंतर संपूर्ण राज्यामध्ये जो मुस्लिम समाज कधीच आमच्याबरोबर नव्हता तो आज 99% आमच्याबरोबर आहे. बरं. नुसता आहे नाही तर तो बोलतो. बरोबर. पुण्यामध्ये मी धनगेकरांच्या प्रचारासाठी फिरत होतो. एक मुस्लिम 2-3 बाया उभ्या होत्या. बरं. कुछ भी हो जाए उद्धव साहब बोलेंगे उसको ही वोट देंगे बरोबर. और उद्धव साहब को कोई भी करके वापस मुख्यमंत्री बनाना है. तर मी सहज त्यांना छेडण्याचा प्रयत्न केला. मला क्या किया उद्धव साहब ने, कुछ किया तो है नहीं. अरे बाबा ऐसा क्या बात करता है. बोले हम लोग आज कमाते आज खाते, मगर 2 साल हम भूखमरी में मर जाते. बीमारी से मरते या नहीं मरते मालूम नहीं, भूख से जरूर मरते. पण ये सब चालू होने के बाद उन्होंने जो राशन की दुकानें खुली कर दी, फ्री में अनाज हमको बांटा, उसके वजह से हम जिंदा है. बोले हम कभी भूलेंगे नाही. हे छोट्या गोष्टी विचारात घेतात लोक आणि त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतात. कोरोनाच्या कठीण काळामध्ये महाराष्ट्राला खूप दिलासा देण्याचं काम उद्धव ठाकरे आरोग्य सेवा तर दिलीच, काळात झालं. भोजन फ्री केलं आणि शिवाय रेशनच्या दुकानावर कार्ड नसलेल्या लोकांना सुद्धा धान्य दिलं. म्हणजे ही फार मोठी अचिव्हमेंट होती. एक लोकांना स्मरणात राहावा, सगळ्यांच्या लक्षात राहील असं आहे. त्यातल्या त्यात मुसलमान समाज आज बोलून दाखवतो आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला उतराई व्हायचं असेल तर निवडणूक येऊ द्या, आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीमागे. बरं. आता तुम्ही बोलता बोलता 70 पूर्ण केलेली आहे आणि आजही तुमचा चेहरा अतिशय टवटवीत आहे की तुमच्याकडे पाहिल्यानंतर अनेक लोकांना खूप आनंद वाटतो, प्रोत्साहन मिळतं आणि आयुष्य कसं जगावं हे तुमच्याकडे बघितल्यानंतर अनेक जवळच्या कार्यकर्ते असतील किंवा नवीनसुद्धा जो माणूस येतो तो पाहून एकदम प्रसन्न होतो. आणि तुमची जी काम करण्याची हातोटी मी पहिल्यापासून बघतो आहे की माणसाचं काम हो की न हो पण त्याला आल्यानंतर त्याचं व्यवस्थित स्वागत करायचं आणि त्याला समाधानी करून पाठवण्याचा प्रयत्न करायचा. आणि त्या कामाच्या पद्धतीमुळेच तुमची ही वाटचाल सातत्याने होत गेली. पद असो नसो आपण सातत्याने सक्रिय राहायचं असं तुम्ही आजवर काम करत आला आहात. तर आता पुढचं स्वप्न काय तुमचं? म्हणून अजूनही पडलेलो नाही आहे. म्हणजे निवडणूक लढता आली नाही, पडलेलो नाही आहे. बरोबर. तब्येतीचं रहस्य म्हणाल तर मी आध्यात्मिक धार्मिक माणूस आहे. मी सकाळी पहाटे 4 वाजता उठतो आणि 2 तास माझे योगा, आसनं, व्यायाम हे कंटिन्यू आहे. मी कुठे असो, बरं, नाशकात असो अथवा भारतात असो या भारताबाहेर असो, जिथे असेल तिथं माझा नित्याचा 2 तासाचा जो काही शारीरिक व्यायाम आणि योगासनं आहे त्याचा मी करतच असतो. मला वाटतं त्याचंच प्रतीक आहे की माझी तब्येत चांगली दिसते आहे. याच्या व्यतिरिक्त विपश्यना बाबतीमध्ये सुद्धा मी फार सिरियस होतो. त्याचे बी जवळजवळ 20 माझे शिबिरं झालेली आहेत. बरं. आणि त्यातून माझ्या लक्षात आलं की विपश्यना ही माणसाला मानसिकता त्याची मजबूत करण्यासाठी किंवा त्याची हललेली मानसिकता शाबूत करण्यासाठी उपयोगाची आहे. म्हणून मी त्याचा उपयोग नाशिक आणि इतर महाराष्ट्रातल्या सगळ्या जेलमध्ये
कैद्यांना त्याचा उपयोग व्हावा बरं. म्हणून ते जे केंद्र चालू केले होते प्रत्येक जेलमध्ये विपश्यनाचे. एवढंच नाही तर मी महाराष्ट्र सरकारमध्ये असा GR केला होता बरं की जोही कर्मचारी विपश्यनाला जाईल त्याला पगारी रजा दिली जाईल. बरं. म्हणजे आजही तो GR 95 सालापासून तर आत्तापर्यंत अजून काय? 14 दिवसाची रजा मिळते विपश्यनावर जाणाऱ्याला. अरे वा. मला बाळासाहेबांनी विचारलं होतं की 14 दिवसाची रजा अख्ख्या महाराष्ट्राला GR काढून टाकला, काय फायदा होणार आहे? मी म्हटलं साहेब, जो अधिकारी काम करतो त्याची काम करण्याची क्षमता वाढेल आणि भ्रष्टाचार करताना 4 वेळा विचार करील, असं ह्या विपश्यनेतून तो शिकून येईल. ते म्हणले एवढं जरी झालं तरी भरपूर आहे. माणसांची काम करण्याची क्षमता वाढली पाहिजे आणि आपण चुकीचं करतो याचा विचार झाला पाहिजे. आणि त्यामुळे त्यांनी मला परवानगी दिली. मनोज जोशींनी पण संपूर्ण राज्याचा GR काढला आणि त्याचा निश्चितपणानं लोक फायदा घेत आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्याला फायदा मिळतो आहे. आता तुमच्या मनात काय, लोकसभा की विधानसभा? नाही, आता विधानसभा मी मुलाला दिली, बरं त्याच्यामुळे आता त्याला बाजूला करून मी काही तिथे जाणार नाही. राहिला प्रश्न की मला शिर्डी लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा उमेदवारी दिली होती. बरं पहिल्यांदा दिली त्यावेळेस वागचौरे मला आले सांगायला की मी तुमचं देवळाली मतदारसंघ मजबूत आहे, मला राहू द्या, मी तुमचा नातेवाईक आहे, म्हणून त्यांना मी ती उमेदवारी दिली होती. ती 5 वर्ष निवडून पण आले, चांगल्या मतांनी निवडून आले होते. नंतर त्यांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर ते पडले. बरोबर. तेव्हाही मला परत दुसऱ्यांदा उमेदवारी झाली, पण त्यावेळेस मला कायदेशीर अडचण आली. माझा कोर्टाचा निकाल माझ्या विरोधात गेल्यामुळे मला तिथे उभं राहता नाही आलं. मग वेळेवर लोखंडेंना तिथे उमेदवारी दिली, सदाशिव लोखंडे. तेही 2दा निवडून आले आणि तेही दुसऱ्या पक्षात गेले. आता मात्र सगळ्या मतदारांची आणि त्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या लोकांची मागणी आहे की आम्हाला घोलपच पाहिजे. त्याप्रमाणे आता मी माझ्या कोर्टाची लढाई लढतोय आणि ते क्लिअर झाल्यानंतर मला तिथून उमेदवारी मिळेल, त्याच्यामध्ये काही शंका नाही. अशा पद्धतीनं आता माझी वाटचाल सुरू आहे, परंतु देवळालीला मी मुलालाच पुढे करणार आहे. बरं. हे थोडक्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघावर तुमचा हक्क जो आहे तो तुम्ही कायम मी 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 ठेवतच नाही. एक तर जनतेची मागणी आहे आणि ठाकरेंची पण इच्छा आहे, बरं म्हणजे उद्धव साहेबांची पण इच्छा आहे बरं का तुम्ही लवकर मोकळे व्हा आणि ते उमेदवारी तुम्ही करा. बरं. याशिवाय आता कलावंत या नात्याने काय चालू आहे? मी स्वतः भूमिका करून आणि स्वतः निर्मिती करून असे माझे 22 पिक्चर आतापर्यंत झालेले आहे. बरं 22 चित्रपटामध्ये मी काम केलेले आहे. काही चित्रपटांची निर्मिती केलेली आहे. त्याच्यामध्ये 2 हिंदी चित्रपट आहे. आता 3रा पण हिंदी मी करतो, साईबाबा 2. बरं. जे पुट्टापुर्तीचे जे साईबाबा आहे, सत्य साईबाबा, अच्छा. त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपट करतो आहे. आणि त्यांचंही फार मोठं प्रस्थ आहे संपूर्ण हिंदुस्थानामध्ये आणि जगात सुद्धा त्यांची फार मोठा लोक आहे. मग आपले साईबाबा आणि ते हे एकच आहे अशा प्रकारचं त्यांच्या ग्रंथामध्ये आहे आणि यांच्याही ग्रंथामध्ये आहे. तर तो पिक्चर सध्या मी करतो. आणि चित्रपट कसा आहे की मी मूळचा कलावंत आहे. हो. मी लहानपणापासूनच मेळा, लोकनाट्य, शायरी या क्षेत्रामध्ये होतो. परंतु अचानक मला 85ला तिकीट दिलं आणि बाळासाहेबांनी माझ्या जीवनाचा मोड हा राजकीय करून टाकला. परंतु जो काही कलावंत दडलेला आहे तो काही अजून मेला नाही, तो जिवंतच आहे. तो कधीही पळून मारतो, कुणी कुठल्या तरी पिक्चरमध्ये तरी काम करतो, कुठल्या तरी सिरियलमध्ये काम करतो. अशा पद्धतीनं कलाक्षेत्रामध्ये जो काही आनंद आहे तो कशात नाही, असं मी अनेक वेळा सांगितलं आहे, आजही सांगतो. तो कशातच नाही, कलाक्षेत्रात जो आनंद आहे तो. एक सच्चा कलावंत, सच्चा शिवसैनिक या नात्याने तुमची अतिशय छान वाटचाल आजवर झालेली आहे. भविष्य काळामध्ये देखील अशीच वाटचाल कायम राहावी आणि त्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न हे सुटत जावेत. प्रश्न कधी संपत नाही, त्याचं स्वरूप बदलत असतं, परंतु एक आश्वासक चेहरा किंवा आश्वासक माणूस शोधत असतो सर्वसामान्य माणूस, आणि तो तुमच्या रूपाने मिळालेला आहे. भविष्यातही तुमचा हात सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम लागावेत यासाठी सी न्यूज मराठी वाहिनीच्या वतीनं मला मनपूर्वक शिर्डी शुभेच्छा. लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्यानं
त्यांचं अट्रॅक्शन काय आहे, तर मी मंत्री असताना हां माझ्या देवळाली मतदारसंघामध्ये 7 धरणं बांधले बरं आणि माझ्याकडे आता माझ्या देवळाली मतदारसंघामध्ये 50 वर्ष तरी पाण्याचा प्रश्न राहणार नाही. बरोबर. किंबहुना नगर नाशिक असा वाद होता, कोपरगावला पाणी नाही, नाशिकला पाणी, आमचं पाणी देत नाही आम्हाला, हा जो वाद होता, हा वाद तुम्हाला आता दिसणार नाही. बरोबर. कारण आता आपण एवढी धरणं बांधले, 100च पाणी आपल्याकडे आहे आणि ते कोपरगावपर्यंत जातं, त्याच्यामुळे ते वाद मिटले. आता हा जो काही शिर्डीकडचा जो भाग आहे श्रीरामपूरचा, तिथेही पाण्याचा मोठा दुर्भिक्ष आहे. दुर्भिक्ष आहे. मी हा मतदारसंघ फिरताना मी मतदारांबरोबर कमी फिरलो, बरं. परंतु तो सगळा भाग मी पाहिला. तर अकोला जो पट्टा आहे, या अकोल्या पट्ट्यामध्ये पाणी पडतो पण चांगला आणि काही 2-4 धरणं होतील अशा साईट आहे. बरं. ते जर त्यांचं स्वप्न पूर्ण झालं तर ते निश्चितपणानं त्या भागाचा सुद्धा पाणी प्रश्न निकाली लागेल, अशा प्रकारची माझ्या डोक्यामध्ये योजना आहे. परमेश्वराने एकदा, साईबाबांनी एकदा कृपा करावी आणि त्या नगरकरांची, शिर्डी लोकसभा मतदारसंघाची सेवा करण्याची संधी मला साईबाबांनी दिली तर निश्चितपणानं एक चमत्कार ज्याला म्हणतो कसा असतो, काम करण्याची पद्धत म्हणजे मनामध्ये असायला पाहिजे. काम करण्याची जी इच्छाशक्ती आहे ती तुमच्या मनात असायला पाहिजे, बरोबर. तर ते काम होतं. ते मला करण्याची इच्छा आहे. आणि तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे माझी काम करण्याची पद्धत आहे. माझ्याकडे जोही काम घेऊन येतो ते काम मी पहिल्यांदा तपासतो बरोबर. आणि ते तपासतो. जर ते काम होणारं नाही आहे तरी तो आणला तर मी त्याला समजून सांगतो की हे काही आणायचं नाही, हे होणारं काम नाही आहे, तू घेऊन जा. आणि जे काम होणार आहे त्या अधिकाऱ्याला मी सांगतो हे होणारं काम आहे, मला लगेच झालं पाहिजे कारण हे होणारं काम आहे. बरोबर. मग अशा पद्धतीने काम करत असल्यामुळे इथं आपल्याकडे चुकीची माणसं येत नाही आणि जो बरोबर काम घेऊन येतो तो रिकामा जात नाही. बरोबर. अशा पद्धतीनं काम करण्याची इच्छा आहे. बघू आता काय होतं ते. त्याला परमेश्वर आणि साईबाबा तुम्हाला प्रसन्न हो, तुमच्या सर्व मनोकामना ज्या काही आहेत त्या पूर्ण होत, याच वाढदिवसाच्या निमित्तानं मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. कर्तृत्वाचा हिरा, कर्तृत्वाचा हिरा, माणुसकीचा झरा. कर्तृत्वाचा हिरा, माणुसकीचा झरा. सहवास तोच खरा, सहवास तोच खरा. कर्तृत्वाच्या सावलीत, कर्तृत्वाच्या सावलीत त्यांच्या विसाऊ जरा. चला भेटूया बोलूया, चला भेटूया बोलूया. चला भेटूया बोलूया, चला भेटूया बोलूया. चला भेटूया बोलूया.